आता आपण आहोत डोंबिवली पूर्व टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या मंदिरामध्ये. म्हणजे हे मंदिर असंच राहिलं तर किती छान दिसेल असं आपल्या सगळ्यांना वाटू शकतं. इतका सुंदर देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे. पण खरंच इथे आल्यानंतर एखाद्या पुरातन मंदिरात आल्यासारखं वाटतं आहे. आणखी एक वैशिष्ट्य की गणपती बाप्पा आमचे वर्षानुवर्ष जसे असतात तसेच असतात. आणि म्हणूनच डोंबिवली पूर्व अत्यंत मानाचं असा हा गणपती बाप्पा, त्याच्या दर्शनासाठी नेहमी प्रत्येक जण येऊन जातच असतं. गणपती बाप्पा सगळ्यांचं सगळं चांगलं करो हे गणपती बाप्पाच्या चरणी मागणं करतो. आणि आज ज्या 10 वहिनी या मंडळाचं प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण त्या 10 जणींमधून कुणी 5 पुढच्या खेळात जाणार आणि मग त्यातून एक जण पैठणीच्या खेळात दाखल होणार. त्या कोण काही वेळात स्पष्ट होईल. आत्ता सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणून गणपती बाप्पाला नमस्कार करूया आणि मग भेटूया त्या सर्व वहिनींना. गणपती बाप्पा नमस्कार. आता मंडळाबद्दल कोण सांगणार तुमच्यापैकी? माझं नाव सोनाली पाठारे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मी 10 वर्षापासून आहे. आमचं मंडळाचं हे 62वं वर्ष आहे. याआधी आम्ही थायलंडचे हे मंदिराची प्रतिकृती केली होती, दक्षिण संस्कृती केली. आमच्या मंडळात वेगवेगळे जवळजवळ आम्ही सगळे देश कव्हर केलेले आहेत. आम्ही मंदिराची प्रतिकृती हे आमचं वैशिष्ट्य आहे टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचं. तर ते आम्ही अजून मेंटेन केलेलं आहे. आणि यावेळेला पण खूप छान असं तुम्ही बघालच की खूप छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. हे झालं देखाव्याबद्दल. पण या मंडळाचे उपक्रम कोणते आहेत? उपक्रम आमचा वर्षभर चालू असतो. स्कॉलरशिपचा आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही सराव परीक्षा घेतो. त्याच्यानंतर वसंतोत्सव असतो आमचा 4 दिवसाचा पूर्ण आम्ही वसंतोत्सव करतो. त्याच्यानंतर गणपती असतो. गणपतीनंतर मध्ये आमचे प्रोग्राम लहान लहान आम्ही प्रोग्राम सलील कुलकर्णी यांच्यासारखे आम्ही प्रोग्राम देतो. तर हे वर्षभर आमचं मंडळाचे उपक्रम चालू असतात. काही सुरू असतं. अगदी अगदी अगदी. ज्या खेळात सहभागी होणार आहेत त्या प्रत्येकीने आपलं नाव, माहेरचं नाव एवढं तरी सांगा किमान, नंतर गप्पा मारूच. आत्ताचं नाव मेधा संदीप वैद्य, माहेरचं मेधा वसंत जोशी. बर. माहेर गिरगाव. आत्ताचं नाव मेघना आंबेकर, माहेरचं नाव मेघना श्रीखंडे. माझं नाव माहेरचे सोनाली गुजराती, आत्ताचं सोनाली अमोल पाठारे आणि डोंबिवलीचीच मी. माझं आताचं नाव आसावरी सुशील भावे, आधीचं नाव विद्या धुरत आणि मी अगोदर ठाण्याला राहत होते, आता डोंबिवलीची. बर. माझं सासर माहेर दोन्ही डोंबिवलीतलंच आहे. मी पूर्वाश्रमीची मिनल शशिकांत साठे आणि आत्ताची मिनल गजानन गोडबोले. बर. नमस्कार. माझं आत्ताचं नाव आहे रुचा दापके आणि माहेरचं नाव आहे विजया परचुरे. मी दापोलीची आहे. माझं माहेरचं नाव आहे संपदा केशव परांजपे. मी अंजरल्याची म्हणजे दापोली तालुका आणि आता डोंबिवलीत आहे संपदा अनंत कोलटकर. माहेरची मी गीता कमलाकर देशमुख, आत्ताची गीता राजेंद्र राजे. मी पहिली परळची, आता डोंबिवलीत. मी माहेरची उज्ज्वला सदाशिव जोशी आणि आताची उज्ज्वला सुहास वैद्य आणि माझं माहेर कोकणात दापोली हरणई मुरुडला. मी आत्ताची मिनल केदार पाते, आधीचं मिनल ज्योती नावाथे. आधी नाहूरला होते, आता डोंबिवली. आलात ना? हो. आता केवढ्या टेन्शन मध्ये आहात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का? इतक्या टेन्शन मध्ये कदाचित त्या कधीही नसतील, पण आज जणू काही एवढ्या मोठ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत की काय होणार आपलं, अशा पद्धतीने प्रत्येक जण दुसरीकडनं माईक माझ्याकडे येऊच नाही अशा भावनेतून सगळ्या अशा गंभीर झाल्या होत्या. पण आता जशा हसतात तशाच हसत राहा. या 10 जणींमधून कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार ते लगेच ठरणार. या 10 जणींपैकी कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार ते आत्ता ठरणार आहे. यासाठी आधी हा खेळ, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे जास्वंदाचं फूल आहे आणि अचूक चित्र पूर्ण करायचं आहे कारण ते अनेक तुकड्यांमध्ये विखुरलं गेलेलं आहे. या 2 गटांपैकी जो गट सगळ्यात आधी हे चित्र पूर्ण करणार तो गट पुढच्या खेळात दाखल होणार. आणि वेळेचं जर तुम्ही म्हणाल तर अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही ते पूर्ण केलं तरी चालेल. सगळ्यात आधी जो गट पूर्ण करणार तो गट पुढच्या खेळात जाणार. त्या गणपती बाप्पा 1 2 3 वेळ सुरू झालेली आहे. गणपती बाप्पा. चला, या खेळामध्ये आतापर्यंत जितके आपण भाग पाहिले, जितकी घाई करतात ना तितक्या लवकर चित्र कधीच पूर्ण होत नाही.
आता बघूया काय होणार आहे. हे चित्र पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे या 5 जणी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत आणि या 5 जणींना अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज सकाळी हा खेळ घरात देण्यात येणार आहे. कारण काय कॉन्फिडन्स होता मगाशी. पण हा खेळ असतो. या खेळात कधी कधी काय होतं आपल्यालाच कळत नाही. पण आपण हुशार आहात असं आपलं म्हणणं आहे, हो ना? नाही, आपण महान आहात आणि आपणही महान आहात. हा खेळ इथे झालेला आहे. या 5 जणींमधून कोणत्या वहिनी आता पैठणीच्या खेळात दाखल होणार ते लगेच बघणार आहोत आपण. तयार आहात तुम्ही सगळ्या 5 जणी? तयारी आहे मनाची? खेळ सोपा. हा माईक ज्या वहिनींकडे जाणार त्या वहिनी गणपती बाप्पाचं एक नाव घेणार. मग तो माईक पुढच्या वहिनींकडे जाईल. त्या वहिनींनी गणपती बाप्पाचं नाव घेताना आधीच्या वहिनींनी जे नाव घेतलेलं आहे ते नाव आणि स्वतःच्या मनातलं एक गणपती बाप्पाचं नाव, अशी 2 नावं होतील. तिसऱ्या वहिनींकडे माईक गेल्यानंतर 1, 2, 3 ही नावं घ्यायची. या क्रमाने हा खेळ सुरू राहणार. 1, 2, 3. वरदविनायक. वरदविनायक गजानन. वरदविनायक गजानन मोरया. वरदविनायक गजानन मोरया बल्लाळेश्वर. वरदविनायक गजानन मोरया बल्लाळेश्वर. गणपती बाप्पा. या बाजूच्या वहिनींना खेळ सोडावा लागला त्यामुळे आता पुन्हा माईक पुढच्या वहिनींकडे. वरदविनायक. वरदविनायक चिंतामणी. वरदविनायक चिंतामणी बल्लाळेश्वर. वरदविनायक चिंतामणी बल्लाळेश्वर गिरिजात्मका. वरदविनायक चिंतामणी बल्लाळेश्वर गणपती बाप्पा. मोरया. वरदविनायक. वरदविनायक मोरया. वरदविनायक मोरया बल्लाळेश्वर. वरदविनायक मोरया बल्लाळेश्वर चिंतामणी. वरदविनायक बल्लाळेश्वर मोरया चिंतामणी. गणपती बाप्पा या. वरदविनायक. वरदविनायक गजानन. वरदविनायक गजानन बल्लाळेश्वर. वरदविनायक गजानन बल्लाळेश्वर चिंतामणी. वरदविनायक गजानन बल्लाळेश्वर चिंतामणी गिरिजात्मजा. वरदविनायक गजानन चिंतामणी बल्लाळेश्वर. गणपती बाप्पा. पैठणीच्या खेळात या वहिनी दाखल झालेल्या आहेत.